सगळ्याला ना हीच कारणीभूत आहे. तुम्ही हिला जिवंत सोडणार नाही. तुम्ही सगळ्यांनी या, हा साखरपुडा मोडला. नाही 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 माडी माडी आमच्या सोन्याची माती करतोस काय? तुझ्या आयुष्याची राख रंगोळी कशी करतो ना ते पाहाच. नाही तुझ्या घराण्याला बर्बाद केलं आणि भिकेला लावलं ना, तर नावाचा त्र्यंबकराव सुभेदार नाही मी. तो दिगू आणि ती मनोरमा दोघांनी आमच्या प्रतिष्ठेचा आणि मान सन्मानाचा पुरता बट्ट्याबोळ केलाय. दरवेळी तोंड घाशी पाडलं, सतत तळ्यात मळ्यात. दिगंबरराव तयार आहेत, दिगंबरराव तयार नाही. कधी हे नाही कधी ते नाही. अरे दिगंबरराव कसला म्हणताय त्याला? दिगू म्हणा सरळ. त्यांनी कसला सन्मान ठेवलाय आपला? हो ना, अहो नुसतं आशेवर झुलवत ठेवलं आणि माझ्या बिचाऱ्या माणिकच्या मनाचा पार चेंदा मेंदा केला या दिगूने आणि मनोरमेने. माझ्या लेकीचा जीव अडकलाय त्या दिगूमध्ये, नाहीतर त्याला जिवंत सोडला नसता. बाबाजी, आम्ही तुमचे शिष्य आहोत आणि मनोरमा तुमची भक्त आहे म्हणून आतापर्यंत शांत बसली. आता ना अगदी डोक्यावरून पाणी केलेलं आहे खरंच. नाही 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 नाही, आता त्याला सोडणारच नाहीये. गप्प बसा, एकदम गप. पुन्हा समोर मास धावताय हा? अरे दीड दामडीचे सुभेदार नाही तुम्ही. माझ्या समोर जिगरोबा समोर आवाज करणार? गप्प बसा, नाही तर इथल्या इथं निकाल लावेल. कशाला कुत्र्यावानी भुंकताय हा? दिसतंय, समजा दिसतंय, मला इथं बसून दिसतंय, समजलं? बाबाजी, मनोरमा अंत्यो दिगू ते समजा करतायत असं वाटलं होय तुम्हाला? हे काही करत नाहीयेत. जे काय आहे ना ते ती सखू करतीये, सखू. माणिक घरी घेऊन आले होते ना सखूला, हा? त्या सखूनं मेहंदी काढली होती ना माणिकच्या हातावर, हा? काढली होती ना? मेहंदी नव्हती ती, दुर्दैव लिहिलं होतं तिचं, दुर्दैव. सखू, अगं तुझा चेहरा असा का? अगं तुला तर आनंदात असायला हवं. वैद्य आजोबांनी सांगितल्यावर माझाही विश्वास उडाला होता, पण तुझा आपल्या उमाई अप्पांवर ठाम विश्वास होता. आणि बघ, अखेर आज हे दागिने प्रकरण संपलं, शिवाय साखरपुडा पण मोडला. मग तुझ्या चेहऱ्यावर अशी खिन्नता का? अहो, मला त्या गोष्टीचा आनंद झालाय, पण माणिकताईच्या विचारामुळे खूप वाईट वाटतंय. बिचारी माणिकताई किती रडत होती. सुभेदार काका काकू नसताना किती वाईट वाटलं. त्यांनी तुमचे पाय धुतले, तुमचा सत्कार केला. अगं सखू, त्या सुभेदार काकांनी तुझा वाटेल तसा अपमान केला. तुला बटीक म्हणाले, ते त्या माणिकच्या डोक्यावर छत्र धरायला लावलं, त्यांचे पाय धुवायला लावले, आणि त्यांच्यासाठी तुझा जीव इतका का तुटतोय? अहो अगं सखू, त्या मंडळीने तुला इतकी वाईट वागणूक दिली आणि त्यांच्यासाठी तू व्याकुळ होतीयस. तुला त्यांची दया येते. अगं कुठल्या मातीची बनलीयस तू सखू? कुणाचं मन इतकं इतकं शुद्ध, इतकं विशाल कसं असू शकतं? सगळ्यात वस्ताद आहे ती म्हणजे सखू. मग बाबाजी आता काळजी करायचं काम नाही, गोर लावून घेऊ नका. माझ्याकडे आलायत ना तुम्ही आता, मला काळजी आहे तुमची. गोर लावून घेऊ नका. जी बाबाजी. आणि ऐका, यो दिगो नाग मोठी धरून पाया पडत तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आणि सखू?
ती सगळं करते म्हणताय ना? तिचं तर बंदोबस्त केलाच आहे मी. पुरता बंदोबस्त केलाय. फार जमिनीत खोलवर गाडून टाकणार आहे तिला. ए सकू, तुझी मौत येते बघ तुझ्या जवळ, भांगावतीये तुझ्या डोसक्यावर. ए सकू, बघ तुझी मौत. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. अहो, कोणी दुःखात असलं ना की माझं मन हळवं होतं. कोणाला दुःख झालं की मला खूप त्रास होतो. हेच माझ्या उमाई अप्पांचे, माझ्या विठुरायाचे संस्कार आहेत माझ्यावर. मी चुकले. मी विठुरायाचं नाव घेतलं. चुकले मी. माझी हरकत नाही सकू. फक्त रमाई समोर असं काही बोलू नकोस. उगाच वादाला विषय नको. हो, मी लक्षात ठेवेन. पण मला काय वाटतंय, आपण सुभेदार काकांना भेटायला हवं. त्यांनी तुमचे पाय धुतले, तुमचा सत्कार केला. एक सांगू? हो, सांग ना. नाही म्हणजे मी फक्त सुचवते, तुम्हाला योग्य वाटतंय का बघा. म्हणजे त्यांनी आपल्याला खूप मोहरा दिल्यात, त्या आपल्याला परत करायला हव्या. अगं पण रमाईला कसं चालेल? तिला नाही आवडणार हे सकू. बर, बर, चल चल. काय रे, काय झालं? काय काय झालंय तुला अस्वस्थ व्हायला? सगळं तुझ्या मनासारखंच झालंय ना? रमाई, आम्ही सुभेदारांना भेटायला जाणार आहोत. का आत्ता उपरती झाली? त्यांचा अपमान करून हाकलून दिलंस त्यांना. मग आता कुठल्या तोंडाने आणि कशासाठी जाणार आहेस? रमाई, त्यांची अमानत आहे आपल्याकडे, ती त्यांना परत करायला हवी. म्हणजे साखरपुड्याच्या वेळी त्यांनी ज्या आपल्याला सुवर्ण मोहरा दिल्या त्या त्यांना परत करायला नकोत का? दिकू, या सुवर्ण मोहरा परत करायच्या सुभेदारांना का? कारण ते त्यांच्या आहेत रमाई. नाही, हे आपलं धन आहे आणि त्यांनी ते स्वतःच दिलंय ना. अगं पण आपण ती भेट स्वीकारली कारण तेव्हा साखरपुडा होणार होता. आता साखरपुडा रद्द झाला रमाई, आणि पुढे कधीही तो होणारच नाही. मग भेटीमागचं प्रयोजनच संपुष्टात आलं म्हटल्यावर त्यावरचा आपला हक्क पण संपला ना रमाई. छे दिगू, अरे असा विचार तुझ्या मनात आलाच कसा? अरे आलेली लक्ष्मी परत करायची नसते. दिगू, तू तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवू नकोस. उगाच नको तिथे उदार होऊ नकोस. अशाने भिकेला लागू आपण. आदर्श, तत्व, शब्द उत्तम असतात, पण ते फक्त बोलण्यासाठी वापरायचे. प्रत्यक्षात कृतीत आणायला जाऊ नकोस.
पदरी नुकसानच येईल. तू विचार करतोयस तो चुकीचा आहे. असं काहीही करायचं नाही. रमाई, मी बाबांसारखा नाही, मी तुझ्या नियमानुसार वागतोय. मी आपण कमावलेलं धन उधळत नाहीये किंवा कुणाची कर्जातून मुक्तताही करत नाहीये. या उलट जे धन आपण आपल्या व्यवहारात व्यवसायात कमवलेलं नाहीये, ज्या धनावर आपला अधिकारच नाही, ते परक्याचं धन कुठल्या हक्काने आपण आपल्या तिजोरीत ठेवायचं? ते ज्याचं त्याला परत द्यायला हवं ना. ह्या अगोचर मुलीचा सल्ला दिसतोय हा. हा, पण ते विवेकपूर्ण आणि योग्यच आहे रमाई. सुभेदारांना त्यांच्या सुवर्ण मोहरा परत केल्याशिवाय मला स्वस्थता मिळायची नाही. आम्ही जाऊन देऊन येतो. देत्या मोहरा. अरे दिगू, जे घडलं त्या पार्श्वभूमीवर तू सुभेदारांच्या घरी जाणं बरं दिसत नाही रे. दे दे, मी नेऊन देतो. दे. नाही काका, मला जायला हवा. आणखीन एक हिशेब पूर्ण करायचा आहे मला. चल सकू. पितावलं माझ्या दिगूला, या सखूनं पितावलं. माझ्या विरोधात पितावलाय. सोडा 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 मला. अगं जरा शांत हो. आग आमच्या अंगाची पण होतीये, पण म्हणून आम्ही दोघे जण बाबाजींकडे गेलो होतो ना. मग बाबाजींनी सांगितलंय तो नाग धरून आपल्या पायाशी येईल म्हणून. नाही, असं कधी होणार नाही. तुम्ही ना खोटं बोलताय. ते कधी आपल्या दारात येणार नाही. आम्ही येऊ का आत? दिगंबरराव, तू कशाला येतेस इथे? कशाला आलीस? आणि तुम्ही सुद्धा कशाला आलाय तिथे? नवीन जखम करायला की झालेल्या जखमेवर मीठ चोळायला? माणिक चल, तू मागे हो, शांत हो. आमच्या माणिकला एवढं छळलं तुम्ही, तिचं मन दुखावलं, तरी तुमचं मन अजून भरलेलं दिसत नाहीये. चला निघा इथून. आधीच खूप ऐकवलंय तुम्ही आम्हाला. अजून काय राहिलंय ऐकवायचं? सोड्यानी आलेत दोघे मोठे. कशाला? मिरवायला आलात? माझ्या माणिकला आणखीन छळायला आलात? नाही नाही काकू, अहो आम्ही आलोय ते क्षमा मागायला. झालेल्या चुकांची भरपाई व्हायलाच हवी ना, म्हणून आम्ही आलोय. बस झाला तुझा मनभावीपणा. आज क्षमा मागतोय, तुझ्या लाथ घालशील. तुम्ही दोघं आधी निघून जा इथून. मला ना या सखूचं तोंडही बघायचं नाही. जा जा तू इथून जा. यो दिगो नाग मोठीत धरून पाया पडत तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. थांबा थांबा थांबा. आधी त्यांना काय म्हणायचं ते ऐकून घेऊया. हा, बोला, काय बोलायचं ते चटकन बोला. एक विधी पूर्ण करायला आलोय आम्ही. आधी आपण विधी पूर्ण करूया आणि मग बोलूया. अहो, हे नक्की काय चाललंय? बाबाजी म्हणाले होते ना, यो दिगो नाग मोठीत धरून
पाया पडत तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आता सगळं सुरळीत होईल असं वाटतंय. आणखी एक विधी पूर्ण करायचा बाकी आहे. आपण तोही करून घेऊया. थांबा हं, मी आलेच. कुंकू लावण्याचा विधी सुद्धा राहून गेला होता ना. घ्या, मला तुमच्या नावाचं कुंकू लावा. मला तुमच्या नावाचं कुंकू लावा. अख्खं माणिक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे साखरपुड्याचे विधी पूर्ण करायला नाही आलोय. मी आईबाबांचे पाय धुवायला आणि ही भेट परत करायला आलोय. जावयाचा मान म्हणून त्यांनी माझे पाय धुतले, पण मी त्यांचा जावई झालो नाही ना. आता वडीलधाऱ्यांनी लहानांचे पाय धुणं योग्य नाही, म्हणून मी विचार केला की मी त्यांचे पाय धुतले तर या गोष्टीचं क्षालन होईल. आणि मुख्य म्हणजे या सुवर्ण मोहरा या परत करायच्या. या, हाच अपमान करायला आले थे. अगं नाही नाही, हा अपमान नाही, हे सौजन्य आहे. या मोहरांवर माझा काहीही अधिकार नाही. एक नातं जोडण्यासाठी तुम्ही या दिल्या होत्या, पण ते नातं मी कालत्रही जोडू शकत नाही हे तुम्ही जाणता. तेव्हा या परत घ्या तुम्ही, आणि झालं गेलं ते सगळं विसरा. मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा. आणि सखू माझी अर्धांगिनी आहे हे मान्य करा. यातच सगळ्यांचं हित आहे. मनात कसलाही कडवटपणा ठेवू नका. हो, तेच महत्वाचं आहे. आणि ते खरंच मला मोठ्या बहिणीसारखी आहे. तू ना काही बोलू नकोस. ठीक आहे, येतो आम्ही. चल सखू. अहो, कुंकू. हा, काकू, सखूला कुंकू लावा. कुंकू लावा. जखमेवर तिखट मीठ चोळायला आलीयस ना. थांब, तुला दाखवतेच. माझ्या माणिकचं आयुष्य विस्कटून इथे सवाश्र म्हणून कुंकू लावलाय तुला. मग अजिबात मिळणार नाही. तुझं सौभाग्य तुझं दुर्भाग्य बने असा शाप देते मी तुला. असा शाप देते मी तुला. सखू, सखू तू शांत हो. शांत हो. अगं रडतेस कशाला? शांत हो तू. अहो, पण ते असं का बोलल्या? आपण किती चांगल्या मनाने आलो होतो. तुटलेल्या गोष्टी जोडायला आलो होतो. सखू, अगं पण दुर्दैवाने ते त्यांच्या पचनी पडत नाहीये ना. सखू, आपण वाईट वृत्तीच्या लोकांशी कितीही चांगलं वागलो ना तरी त्यांची वाईट वृत्ती बदलत नाही.
दृष्टीच दूषित असेल तर समोरच्या चांगल्या गोष्टी दिसतील कशा? आमच्याच घरामध्ये येऊन आम्हाला ऐकवता काय? कुठली वृत्ती आली ही? खोटेपणा तुम्ही केलात, खोटारडे तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला फसवलं, आम्ही तुम्हाला फसवलेलं नाहीये. जो फसवतो त्याचं कधीही भलं होत नाही. या सकूचा सत्यानाश होईल. पुढे काका, इथे आम्ही वैर मिटवायला आलो होतो, गैरसमज दूर करायला आलो होतो, दुखलेल्या मनावर फुंकर घालायला आलो होतो. पण मी चुकीची अपेक्षा केली. आता जास्त बोललात तर मला वयाचा मान राखता येणार नाही काका. चल सकू, दगडावर पेरणी केली तर बिजाला अंकुर फुटत नाही, हेच खरं. चल. माणिक, काय चाललंय हे? मी एकतर या सकूला तरी संपवते, नाही तर स्वतः तरी मारते. माणिक, अगं शांत हो बाळा, शांत हो. माणिक, असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं. मग माझ्याच बाबतीत असं का होतं बाबा? सांगा ना, का का? अरे मुर्दाडा, मरायचंच आहे का तुला? मी काय सांगितलेलं विसरलास तू? अरे त्या सकून तुझी शक्ती हिरावून घेतली तरी ध्यानात आलंय का नाही तुझ्या? अरे ती सकू हिनं बाहेर केवढा उच्छाद मांडलाय माहितीये तुला? मी सांगितलं होतं ना तुला, सांगितलं होतं की नाही? तू तिला मारलं नाहीस तर ती तुला मारून टाकल. हे बघ, तुला शक्ती हवी आहे ना? हवी की नाही शक्ती? राज्य करायचंय का नाही? आणि मग तसं असेल तर शक्ती पाहिजे. मग त्यासाठी सकूला संपवावं लागल तुला. त्या सकूला संपवलं की तुझी भीती बी नाहीशी होईल, कळलं काय? काय बी झालं तरी आज सकूच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असला पाहिजे. सकूला संपवायचं आज. ती आणि तिचं ते कुकू लईच उड्या मारायला लागलंय. तेव्हा तिला तर संपवायचंच, पण तिला संपवताना तिचं कुकू जो दिग्या जर मध्ये आला त्याची बिगाय करू नको, संपून टाक त्याला. माग पुढं पाहू नको, काही बी कर. सकूच्या आयुष्यातला आज शेवटचा दिवस असला पाहिजे.